महाराजांबरोबर त्यावेळी जी माणसं होती त्यांचं सबकॉन्शियस माइंड म्हणजे त्यांना डायव्हर्ट कोण करू शकत नव्हतं, तेवढी कट्टर माणसं होती. आणि तेही किल्लेही तुम्ही जर बघाल तर कुठलाही गाईड जेव्हा तुम्हाला किल्ल्याबद्दल सांगतो, दरबार असायचा जे मेन स्थान ब्रह्मस्थान असायचं ते नेहमी उंच असायचं आणि मोकळं असायचं. गाईड तुम्हाला कधीच वॉशरूम दाखवत नाही किंवा कुठे वॉशरूम होते सांगत नाही, कारण की वॉशरूम हे कधीच घरात किंवा बंगल्यामध्ये किंवा किल्ल्यामध्ये कधीच जवळ नसायचं. कुठलेही किल्ले वास्तूनुसारच आहे, कारण की शिवनेरी किल्ल्यावरती एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या उत्तरेला किंवा त्या किल्ल्याच्या उत्तरेलाच ते पाण्याचा हौद आहे, जिथे उत्तरेला जलतत्व असतं. ज्यांचे ज्यांचे किल्ल्यांचे दरवाजे आहेत भले चारी बाजूने दरवाजे असणार, कुठल्या दरवाजाने महाराज एंट्री करणार, राजे कुठून एंट्री करणार ह्याचंही महत्त्व आहे. तुमचा भंडारखाना कुठे आहे ह्याचंही एक जागा होती. तुमचं अन्न शिजणार कुठे आहे, म्हणजे आपण चूल म्हणू किचन म्हणतो आधी, ते कुठे असणार आहे. महाराजांची बसायची दिशा ही दक्षिणेलाच असायची आणि ते उत्तरेकडे बघायचे. महाराजांकडे सगळे बघताना दक्षिणेकडे बघायचे, म्हणजे राजा दक्षिणेला असतो.